कुंडलीमध्ये दोष काढून रम्या काव्य आणि पार्थला पुन्हा वेगळं करणार। तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये या रम्याने विषारी नागिनीसारखं पुन्हा तोंड वर काढलेलं आहे। ते म्हणजे काव्याची कुंडली तिनं मिळवली आहे आणि कुंडलीचंच कारण काढून काव्य आणि पार्थला पुन्हा ही रम्या वेगवेगळं करणार आहे। तर नेमकं हे काय आणि कसं घडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर प्रेक्षकांनो, इथे जीवनदिनी आणि काव्यार्थाचा विवाह सोहळा अगदी आनंदाने पार पडलेला आहे। घरी आल्यानंतर जंगी स्वागत सुद्धा झालेले आहे आणि नवीन नवरा नवरीचे जे खेळ असतात ते सुद्धा अगदी आनंदाने उत्साहाने साजरे झालेले आहेत। आता इथे पाय बांधलेल्या खेळामध्ये एकमेक चौघांना आधार देतच खूपच आनंदाने उत्साहाने तो डाव जिंकतात आणि दोघींच्याही केसामध्ये तो गजरा माळला जातो। तर आता रम्या पाहते की या चौघांचा बॉन्ड इतका घट्ट आहे की यांना मी फोडू शकत नाही। या चौघांनी एकमेकांचा हात इतका घट्ट पकडला आहे की एक जरी चौघांपैकी पडायला लागला तर बाकीचे तिघे त्याला सावरण्यासाठी उभे राहतात। त्यामुळे आता रम्या चांगलीच घाबरलेली असते की मी यांना आता वेगळं कसं करू। आता या चौघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात पाहून या रम्याचा चांगला जळफळाट झालेला असतो। आता ही हातातल्या हातातच मुठी वळत असते ते पाहतात वसवत्या। आता वसवत्या रम्याच्या हाताला धरतात आणि रूम मध्ये खेचत नेतात। आता रूम मध्ये नेल्यानंतर ही रम्या वसवत्यांकडे पाहून म्हणत असते, अगं आई, किती छान खाली खेळ चालले आहेत आणि तू का मला इथं वडत आणलंस। त्यावेळेला वसवत्या म्हणत असत, अगं रम्या, काय वेडी झालीस का काय, तुझ्या मनात इतका राग आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू। त्यावेळेला आता रम्या म्हणत असते, अगं आई नाही ग, माझ्या मनात आणि चेहऱ्यावर दोन्हीकडे हसू आहे। आता वसवत्या म्हणत असतात, रम्या तू कशी वागत आहेस, तुला काय वेडपीठ लागलं की काय। त्यावेळेला रम्या म्हणते, का गाई, तुला असं का वाटत आहे की मला वेड लागला आहे। त्यावेळेला वसवत्या आता सगळं सांगायला सुरू करतात, अगं रम्या, लग्न ठरल्यापासून मी तुझं बोलणं ऐकत आहे। तू म्हणत आहेस की जर कोणाला मारून टाकलं या सिलिंग मध्ये बॉडी चांगलीच लपवता येईल ना, आणि तू काय केलंस, हळद दळताना चोरूनच हळकून त्या हळदीमध्ये टाकलीस। आता मेहंदीमध्ये काय करशील तर तेव्हा सुद्धा तू काही केलं नाहीस। आणि आता घरी नवरा नवरी येताना मी तुला पाठीमागं म्हटलं की रम्या तू तर काहीच केलं नाहीस की यांचं लग्न मोडण्याचा काही सुद्धा तू प्लॅनिंग केलं नाहीस। त्यावेळेला तू मला म्हणालीस की अजून घरी कुठे पोचले, ते घरी पोचले की मग तू मला बोल। अगं ते घरी सुद्धा आले, त्यांचे खेळ सुद्धा झाले आणि आता त्यांची पहिली रात्र सुद्धा रंगणार आहे। आता रम्या म्हणत असते, अगं आई, अजून पहिली रात्र त्यांची रंगलीच नाही, कारण काव्य आणि पार्थला मी कधीच एकत्र येऊ देणार नाही। त्यावेळेला वसवत्या हसायला लागतात आणि रम्याला म्हणत असतात, अगं रम्या, तू खरंच वेडी झाली आहेस, तुला औषधाची डॉक्टरांची गरज आहे। त्यावेळेला रम्या म्हणत असते, अगं आई, काय वेड तुलाच लागला आहे, या रम्याला तू अजून ओळखलंच नाहीस। तुला गुरुजींचं भाकीत कळतंय ना, लक्षात येते ना तुझ्या की माझं आणि पार्थचं लग्न नक्की होणार आहे। त्यावेळेला वसवत्या म्हणतात, अगं काय त्या एका भाकिताच्या पाठीमागे लागलीस, काव्य आणि पार्थ एकमेकांचा हात सुद्धा सोडायला तयार नाहीयेत, मग ते कसे एकमेकांपासून वेगळे राहणार आहेत बरं, ते शक्यच नाही। त्यावेळेला रम्या म्हणत असते, आई, तुला जे अशक्य वाटत आहे ते मी शक्य करूनच दावणार आहे। त्याला आता रम्या पटकन हातामध्ये एक कागद घेते आणि तो कागद असतो काव्याची कुंडली। आता वसवत्या म्हणतात, आता हे काय नवीन, हे काय हातात घेतलं आहेस। त्यावेळेला रम्या म्हणते, अगं आई, ही काव्याची कुंडली आहे। त्यावेळेला वसवत्या डोक्याला हात लावतच म्हणत असतात, रम्या, आता हे काय नवीन, कुंडली कुठून मिळवलीस तू आणि तू या कुंडलीचं काय करणार आहेस बरं। आता रम्या पटकन दुसऱ्या हातात पार्थची कुंडली काढते। आता दोघांच्या कुंडल्याच वसवत्यांना दाखवत म्हणत असते, आता बघ, माझा हुकमाचा एक्का मी टाकणार आहे, कारण या घरामध्ये नंदिनी आणि पार्थ सोडले तर बाकीचे सगळे माझ्यावर विश्वास ठेवायला लागले आहेत आणि याचाच गैरफायदा मी आता घेणार आहे। पार्थ आणि काव्याला कसं गुंडाळायचं ते मी आता पाहणार आहे। पार्थ आणि काव्याला कसं वेगळं करायचं तेच मी आता या कुंडलीवर ठरवणार आहे। त्यावेळेला वसवत्या म्हणतात, अगं तू नेमकं काय करणार आहेस, मला थोडा अंदाज तर देशील की नाही। त्यावेळेला रम्या म्हणते, नाही, मी तुला सांगू शकत नाही, कारण ते कसं घडणार, काय घडणार ते तू पाहशीलच आणि मग ओळखशील। तोपर्यंत इकडे आता काव्य आणि पार्थ रूम मध्ये आलेले असतात। आता यांची लग्नानंतरची पहिली रात्र असते। खूप दिवसांनी हे दोघे एकत्र आलेले असतात म्हटल्यानंतर दोघांचाही मूड खूपच रोमॅन्टिक असतो
आता हे दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवूनच एकमेकांकडे स्माईल करतच पाहत असतात. आता काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख तुम्ही मला नको आहात पासून देशमुख फक्त मला तुम्हीच हवे आहात. इथपर्यंतचा प्रवास मी आज पार केला आहे आणि आज तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात हक्काचं आहे. तुम्ही ते आवडीने आणि माझ्या आवडीने घालून घेतलं आहे. आता मला या जगाची नाही तर फक्त तुमचीच गरज आहे. त्यावेळेला आता पार्थ म्हणतो, माझी फिसकारलेली मांजर अखेर माझ्याजवळ आलीस तर. आता पार्थ म्हणतो, आता तरी तुम्ही माझ्याकडे डोकं करून झोपणार ना. त्यावेळेला आता काव्या म्हणते, हो झोपणार, नक्की झोपणार. आता या माझ्या 2 उशा तुमच्या उशीकडे करून ठेवा, कारण आता काव्यार्थ पूर्णपणे एकत्र येणार आहेत. आता या दोघांचा खूपच रोमॅन्टिक मूड असतो. पार्थ काव्याला किस करणार असतो तेवढ्यात दारावर कोणतरी थाप मारतं. आता पटकन काव्या हलते आणि दरवाजावर कोण आला हे पाहिला पार्थ दरवाजा उघडतो. आता पाहतो तर काय, रम्या आलेली असते. आता रम्या पटकन आत येते. आता रम्या अशी पहिल्या रात्रीची वेळाने काव्याने पार्थजवळ आली आहे म्हटल्यानंतर काव्या आणि पार्थ थोडे आश्चर्यचकितच होतात आणि पार्थ रागानेच रम्याकडे पाहायला लागतो. त्याला रम्या पार्थला म्हणते, अरे पार्थ, असा रागाने काय बघतोयस माझ्याकडे? मी काही इथे तुमच्या जवळच झोपायला आलेली नाहीये. मी जाणार आहे इथून. खरं माझं काव्याकडे एक छोटंसं काम आहे. अगदी थोडा वेळ तिच्याशी मला बोलायचं आहे. त्यावेळेला आता काव्यामध्ये, अगं बोल ना रम्या, तुला काय बोलायचं आहे? पार्थ जरी रागाने बघत असले तरी माझा तुझ्यावर आता पूर्ण विश्वास आहे, कारण तू आता बदलली आहेस याची मला पूर्णपणे खात्री झाली आहे. त्यावेळेला आता रम्या म्हणत असते, काव्या थोडीशी माझ्याबरोबर बाहेर येशील का? मला तुला काहीतरी सांगायचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. प्लीज काव्या बाहेर चल. आता पार्थ काव्याच्या हाताला धरतो आणि म्हणतो, काव्या तुम्ही बाहेर जायचं नाही. त्यावेळेला तर रम्या म्हणत असते, अरे पार्थ, अगदी 2च मिनिटात काव्याला मी सोडते. मी काही तिला माझ्या रूममध्ये घेऊन जात नाहीये. त्यावेळेला तर काव्यामध्ये, देशमुख मी पटकन आले म्हणते आणि रम्याबरोबर बाहेर जाते. आता या रम्याने काव्याला पार्थपासून दूर ठेवण्याचं खूपच मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. ते म्हणजे कुंडलीमध्ये असा दोष ती दाखवते काव्याला की जर पार्थ आणि काव्या शरीराने एकत्र आले तर पार्थच्या जीवाला धोका आहे. आता काव्याला रम्या म्हणत असते, काव्या तू जर आज पहिली रात्र साजरी केलीस आणि पार्थ आणि तू शरीराने एकत्र आलात तर पार्थच्या जीवाला धोका आहे. काव्या मी खोटं बोलत नाहीये. हे बघ, तुमच्या दोघांच्या कुंडली माझ्या हातामध्ये आहेत. आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिच्या डोळ्यातून टपटप पाणी पडायला सुरू होतं, कारण आता काव्या पूर्णपणे मनाने पार्थची झालेली असते आणि आता तिला पार्थपासून दूर राहणं खूपच कठीण झालेलं असतं. आता काव्या रम्याला म्हणत असते, अगं रम्या, हे कसं शक्य आहे? मी पार्थपासून आता थोडा वेळही दूर राहू शकत नाही आणि पार्थ सुद्धा आता माझ्यापासून दूर राहणार नाही. हे शक्यच नाहीये. त्यावेळेला रम्या म्हणत असते, काव्या तुला हे शक्य करावं लागेल, कारण तुला पार्थ हवा असेल तर त्याच्यापासून तुला लांब राहावंच लागेल. अगदी त्याचा हात सुद्धा तुझ्या अंगाला लागता कामा नये, नाहीतर पुढच्या आठवड्यातच त्याच्या जीवावर बेतेल असा त्याचा अपघात होईल. आता हे ऐकून काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, कुंडलीचा असाच वापर करून रम्या काव्याला टॉर्चर करेल की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा.